तर सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घडामोडी सुरू झालेल्या आहेत। आपण विधिमंडळातली ही दृश्य बघतोय। भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। कोर कमिटीच्या बैठकीतली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। केंद्राकडून जे निरीक्षक नेमण्यात आले होते ते निरीक्षक आता पोहोचलेले आहेत। विधिमंडळ बैठक सुरू झालेली विधिमंडळाची भाजपाची बैठक ही कोर कमिटीची बैठक आहे। या बैठकीमध्ये आता प्रस्ताव नक्की कोण मांडणार या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे आणि आपण पाहू शकतो निर्मला सीतारमण या सोबतच रुपाणी हे दोघेही तिथे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आहे, भाजपाचे अनेक महत्त्वाचे चेहरे राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार हे सर्व तिथे उपस्थित आहेत। चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे हे सर्व तिथे उपस्थित आहेत। गुजरातचे माजी मुख्यमंत्री ही निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते, त्यांचं स्वागत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। यासोबतच निर्मला सीतारमण यांचं स्वागत केलेलं आहे। आता अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी इथे घडतायत। काही वेळातच भाजपा विधिमंडळ पक्षाची संपूर्ण बैठक होईल आणि त्यानंतर गटनेते पद नक्की कुणाकडे जाईल हे समजेल आणि तेव्हाच आपल्याला समजेल की आपला भावी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री नक्की कोण असेल हे अवघ्या काही वेळातच ठरणार आहे। जवळपास देवेंद्र फडणवीसांचं नाव यासाठी निश्चित झालेलंच आहे, फक्त अधिकृत अशी घोषणा होणं बाकी आहे। गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे, अधिकृत घोषणा व्हायची फक्त बाकी आहे आणि त्यामुळे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असा विश्वास भाजपाच्या इतर नेत्यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। भाजपाचे सर्व नेते विधिमंडळ परिसरामध्ये येत होते, त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी बातचीत करत होते। त्यावेळेस सर्वांचं एकच उत्तर होतं की तुमच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ज्यांचं नाव आहे तेच मुख्यमंत्री होतील असे संकेत त्यांच्याकडनं दिले जात होते। आणि त्या संकेतांनंतर आता आपण बघतोय विधिमंडळ गटनेते पदासाठीची बैठक आणि दुसऱ्या बाजूला भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक। दोन दृश्य आपल्याला स्क्रीनवर दिसतात। स्क्रीनवर एका बाजूला भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील आणि ते निर्णय त्यानंतर विधिमंडळ गटनेते पदासाठीच्या बैठकीमध्ये मांडले जातील आणि त्याला सर्व जे नेते आहेत, सर्व जे भाजपाचे तिथे आमदार आहेत ते सर्व अनुमोदन करतील, होकार दर्शवतील त्यांचा आणि त्यानंतर गटनेते पदाची निवड होईल। राज्याच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही दोन दृश्य सध्या आपल्याला आपल्या टीव्हीवर दिसतात। साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। यानंतर ज्या घडामोडी होणार आहेत त्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या असतील। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मोठं वळण आपण बघतोय। भाजपाच्या कोर कमिटीची बैठक एका बाजूला सुरू आहे। कोर कमिटीमध्ये भाजपाचे सर्व महत्त्वाचे चेहरे आपल्याला बघायला मिळतात। यासोबतच केंद्राने जे निरीक्षक पाठवले होते गटनेते पदाच्या निवडीसाठी ते दोन्ही निरीक्षक तिथे उपस्थित असल्याचं बघतोय आपण। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्मला सीतारमण आणि विशाल रुपाणी यांचं स्वागत केलं। त्यानंतर आता कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला विधिमंडळ गटनेते पदासाठीची बैठक अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे। कोर कमिटीची बैठक संपल्यानंतर हे सर्व नेते विधिमंडळ गटनेते पदासाठीच्या बैठकीमध्ये जातील आणि त्यानंतर तिथे ज्याही काही घोषणा आहेत, जेही काही निर्णय घेतले जाणार आहेत त्या संबंधित सर्व आमदारांना आणि नेत्यांना माहिती देतील। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय। देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। देवेंद्र फडणवीसच गटनेते पदावर विराजमान होतील आणि तेच राज्याचे नवे मुख्यमंत्री ठरतील। सूत्रांची ही विश्वसनीय सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। 11 दिवस झाले विधानसभेचा निकाल लागलेला आहे। विधानसभेमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं। 11 दिवसांपासून आपण बघतोय राज्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी आणि खातेवाटप म्हणा, मंत्रिमंडळ म्हणा या संदर्भात अतिशय वेगवान अशा घडामोडी घडतायत। 11 दिवस झालेले आहेत मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात आलेला नाहीये। आधी 2 तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आली आणि 5 तारखेला शपथविधीचं आयोजन करण्यात आलं आणि त्याआधी विधिमंडळ गटनेते पदासाठीची ही महत्त्वाची बैठक आपण पाहतोय।